CSKने ऑफिशियल कंप्लेंट फाईल केलेली आहे RCBच्या अगेन्स्ट, जी मॅच झाली 5 एप्रिलला RCB आणि चेन्नई विरुद्ध. तर जे काशी सर आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ CSK, त्यांचं मत आहे की त्या मॅचमध्ये जे गाणं आहे इडली सांबार डोसा चटणी चटणी ते खूप वेळा प्ले केलं गेलं आणि CSKचे प्लेयर आहेत त्यांना खूप मॉक केलं गेलं. ज्यावेळेस CSKचे प्लेयर्स आउट होत होते तर डीजेकडून अशा काही कमेंट्स पास केल्या गेल्या की त्यांनी लाईन क्रॉस केली. त्याच्यामुळे CSKने कंप्लेंट फाईल केलेली BCCIकडे. तर जे RCBचे सपोर्टर आहेत ते सुद्धा आता समोर येतात आहेत. ते म्हणतात आहेत ज्यावेळेस तुम्ही जितेश शर्माला मॉक केलं तुमच्या ग्राउंडमध्ये सेम गाणं लावून त्यावेळेस तुम्हाला ते चाललं, पण ज्यावेळेस इथं RCBने केलं तर तुम्हाला आता कशामुळे मिरची लागते. तर मी इथं काही CSKचा सपोर्टर नाही आहे, पण मी क्लिअरली सांगतो त्यावेळेस काय झालं होतं. 2025मध्ये जी मॅच होती RCB आणि CSKमध्ये, तर मॅचच्या आधी RCBने एक व्हिडिओ पोस्ट केला जितेश शर्माचा. त्याच्यामध्ये तो हे गाणं म्हणताना दिसला आणि CSKला एक प्रकारे टॉन्ट मारताना दिसला. त्याच्यानंतर प्रत्युत्तर म्हणून CSKच्या डीजेने ज्यावेळेस जितेश शर्मा आउट झाला त्या मॅचमध्ये हे गाणं प्ले केलं. त्याच्यावर सुद्धा काशी सर म्हणतात की आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि क्लिअरली बजावलं डीजेला की असे गाणे प्ले करू नका की एखाद्या प्लेअरला वाईट वाटेल किंवा त्याला पर्सनली टार्गेट केल्याने वाटेल. आणि आत्तापर्यंत आपण सगळ्यात मोठी रायव्हलरी बघितली मुंबई इंडियन्स आणि CSKची. जेवढे त्यांचे फॅन्स पॅशनेट आहेत त्यांच्या टीमबद्दल तेवढेच त्यांच्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट आहे. पण मागच्या काही कालावधीमध्ये असे व्हिडिओ समोर येतात की ज्याच्यामध्ये जर्सी पुल केली जाते, फॅन्स फिजिकल होतात आहेत, 4-5 मुलं एखाद्या मुलीभोवती जमा होतात आहेत, कुत्र्यावानी भोगतात आहेत. तुम्ही असं इन्व्हायरमेंट क्रिएट करताय की ज्याच्यामध्ये एखादा फॅन बेस टॉक्सिक होईल. ते खूप चुकीचं आहे. ॲट द एंड ऑफ द डे हे भारताचेच प्लेयर आहेत, भारतालाच रिप्रेझेंट करणार आहेत.